राम उतेकर साहेब, राम उतेकर साहेब कुठे असतील तर त्यांनी देखील व्यासपीठावरती यायचं. सन्मान्य काशीनाथ पाल साहेब, आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. घेतो मी. मला असं अजून पण मी आवाहन करतो की आपले कोणी जरी ज्येष्ठ मंडळी जरी आपली खाली बसलेली असतील किंवा कोणी गावातला ज्येष्ठ मंडळी असेल, कोणी बुजुर्ग असतील तर त्यांचं नाव कृपया सांगा. मी त्यांना या ठिकाणी व्यासपीठावरती घेतो आणि चुकून काही राहिला असेल तर दिलगिरी देखील व्यक्त करतो. तुम्हाला असं वाटतंय की आपण मुख्य कार्यक्रमाकडे आता वळूया. सर्वप्रथम 15 क्रिकेट फेडरेशन तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आयोजित 15 चषक 2025 हा यशस्वी संपन्न झाला असं आपण करूया आणि जोरदार पहिल्यांदा एकदा टाळ्या वाजूया सर्वांसाठी, आलेल्या या सर्वांसाठी की सुंदर असं आतापर्यंतच हे सहकार्य मिळालं. मला वाटतं सर आपली खुर्ची या ठिकाणी अपेक्षित आहे. सन्माननीय फेडरेशनचे अध्यक्ष हॅलो, यानंतर सर्वप्रथम आपल्याला ज्या ज्या मान्यवरांनी या ठिकाणी आपल्याला प्रथम द्वितीय अशी काही बक्षिसं दिलेली आहेत तर मी त्या मान्यवरांना या ठिकाणी बोलवेन. त्यांचा आपण यथोचित सन्मान करणं गरजेचं आहे, कारण कोणतीही स्पर्धा ही त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कार्यक्रम 2 पद्धतीमध्ये होतील. सर्वप्रथम या ठिकाणी आपले ठराविकच मान्यवर आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल, सत्कार होईल. त्याच्यानंतर आपण 2023 आणि 2024 या पूर्ण वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढे आपण क्रिकेट स्पर्धा खेळलो या संपूर्ण स्पर्धांमधून सर्वोत्कृष्ट संघ, सर्वोत्कृष्ट शिस्तबद्ध संघ, सर्वोत्कृष्ट खेळाडू, बॅट्समन, बॉलर, ऑलराऊंडर अशी एक 8 प्रकारची या ठिकाणी बक्षिसं आहेत जी फार गरजेची होती मोटिवेशन करण्यासाठी, तर ती आपण या ठिकाणी देणार आहोत. मलाही माहित नाही कोण आहेत, तुम्हाला आता संदेशजी उपाले या निवड समितीमधले होते तर ते आता मला देतील तेव्हा मला समजेल की नेमकं ही कोण आहेत. त्यानंतर आपण 15 चषक मध्ये जे आता आपण ट्रॉफीज वगैरे जिंकलेले ते होईल. साधारणतः पकडून चला अर्धा पाऊण तासामध्ये आपण हा कार्यक्रम संपूया. सर्वप्रथम या ठिकाणी आम्हाला प्रथम पारितोषिक ज्यांचं लाभलं होतं ते तोडकर साहेब येऊन गेले. त्यानंतर द्वितीय पारितोषिक लाभले ते कैलासवासी वामनराव अमृतराव पालांडे यांच्या स्मरणार्थ सुपुत्र श्री संतोषजी वामनराव पालांडे गाव तलवट दावळी यांच्याकडून रुपये 15,001 आणि तलवट पाली यांच्याकडून चषक आणि द्वितीय पारितोषिक 15,001. तर मी या ठिकाणी विनंती करतो की सल्लागार सतीजी शिंदे साहेब आणि अविनाशजी आपण या ठिकाणी यायचं आणि संतोष दादांचं या ठिकाणी सन्मान द्यायचा आहे. त्यांना सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल या ठिकाणी देण्यात येईल. हॅलो, यानंतर ज्यांचं चतुर्थ पारितोषिक ज्यांनी मिळालेलं आणि जे कालपासून इथे ठाण मांडून बसलेत, जे हवं नको ते सगळं इथे देत आहेत ते आमचे प्रताप दादा, मनोहर सकपाळ, समाजसेवक गाव धामणन यांच्याकडून रुपये 7,001 मी या ठिकाणी जगदीश दादा आणि सचिन दादा उतेकर यांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी सन्मान करायचं आहे. प्रतापजी, मनोहर सकपाळ.
अविनाश प्रकाश चव्हाण यांच्याकडून स्पर्धेसाठी एसटी आणि बेल या देण्यात आल्या होत्या। तर अविनाश यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे। आमचे फेडरेशनचे पदाधिकारी योगेशजी जाधव साहेब आणि सुधीरजी मापदी साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे। अविनाश यानंतर या स्पर्धेकरिता 2 दिवस तुम्हाला तरतरी येण्यासाठी अमृततुल्य चहा धनावडे यांचा अमृततुल्य चहा देण्यात आलेला ते आमचे संजय दादा धनावडे। मला वाटतं अगदी मनसुक्त लोक चहा मागून मागून पितात, याचं कारणच ते आहे आरोग्यदायी असा उत्कृष्ट चहा त्यांच्याकडून दिला जातो। तर मी आमचे तुम्ही ज्यांचं नाव घेईन त्यांचं आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करूया। मला वाटतं संजयजी मेस्त्री साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे। संजयजी मेस्त्री म्हणजे आयकर विभागातील कार्यरत असलेले आणि आता या महिन्यापासून सगळ्यांनाच त्यांची आठवण येईल टॅक्स पेयर्स लोकांना। तर मी विनंती करतो योगेश उतेकर साहेबांना आणि संतोष उतेकर साहेबांना की संजयजींचं या ठिकाणी सन्मान करायचं आहे। आणि नक्कीच त्यांचं टॅक्स बाबत आपण मार्गदर्शन ठेवूया की टॅक्स कसा वाचवायचा। यानंतर सुरेशजी पालांडे साहेब गाव सापिर्ली हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। तर मी अविनाश चव्हाण यांना विनंती करतो की आपण आणि या ठिकाणी संजय दादा मारुती उतेकर आपण या ठिकाणी त्यांचा शाल देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे। यानंतर आमच्या चोरणे गावचे आमचे ज्येष्ठ आणि मार्गदर्शक सन्माननीय सीताराम उतेकर साहेब हे देखील या ठिकाणी आज दुपारपासून उपस्थित आहेत। त्यांचं देखील या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि यांचा सन्मान करण्यासाठी मी संदेशजी उपाले आणि रवींद्रदादा जाधव यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे। यानंतर या ठिकाणी आपल्या चांदेवाडीतून आलेले सुधाकरजी चांदे साहेब चांदेवाडीला असे चांगले चांगले मार्गदर्शक लाभलेले आहेत म्हणून चांदेवाडीचा खेळ नेहमी चांगला उत्कृष्ट होतो। त्यांना देखील विनंती करतो की दादा आपण या ठिकाणी यायचं आहे। मी या ठिकाणी आमचे निलेशजी पालांडे साहेब यांना विनंती करतो आणि निलेशजी महापती यांना विनंती करतो की आपण
यानंतर या ठिकाणी खास आपली टीम घेऊन गावावरनं इथे आलेले आमचे ज्येष्ठ खेळाडू सचिन दादा पालांडे जय मालिंगचे यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे आणि हा सन्मान घ्यायचा आहे. मी या ठिकाणी संजय दादा आणि जगदीश दादा विनंती करेन की संजय दादा उतेकर की आपण पालांडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या ठिकाणी एक व्यक्तिमत्व आलेलं आहे जे अक्षय महापदी आमचे माबदीच आणि जे सध्या महाडला असतात आणि रेल्वे मध्ये रेल्वे समन्वयक म्हणून ते या ठिकाणी कामगिरी करतात. मी त्यांना देखील विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर राहायचं आहे. तत्पूर्वी आपण देखील या ठिकाणी आपला सन्मान घ्यायचा आहे. मी या ठिकाणी भगवानदादा उतेकर आणि संतोष उतेकर यांना विनंती करतो की आपण त्याचबरोबर हा त्यांचंच यानंतर आपल्या ज्यांच्यासाठी हे फेडरेशन आहे ज्यांच्या या सर्व गोष्टींसाठी आपण या सगळ्या गोष्टी करतोय आणि जे खरोखर या वयामध्ये सुद्धा गावावरनं इथपर्यंत सगळे धडपड करतात. तुम्ही सर्वांच्याच नाही पण मी दोन प्रतिनिधींची नावं घेतो तर त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. एक म्हणजे आमचे सिकंदर चौगुले आणि एक म्हणजे आमचे नितीनजी मोरे साहेब. तर या दोघांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या सन्मान या ठिकाणी आपल्या फेडरेशनच्या वतीने घ्यायचा आहे. मी या ठिकाणी ज्येष्ठ खेळाडू म्हणून सुधीर महापदी त्याचबरोबर सचिन उतेकर यांना विनंती करतो. भास्कर महापदी आपण देखील एक मोटिवेशनल आहात या सर्वांसाठी. सिकंदरजी आपण पण या दोघांचा एकत्र हे अजून हॅलो एक मिनिट जोरदार टाळ्या आणि खूप खूप तुमच्या दोघांचं या ठिकाणी धन्यवाद. आणि असंच आपण जेव्हा जेव्हा मुंबईत स्पर्धा होतील तेव्हा तेव्हा येत जा. यानंतर आपण यानंतर या ठिकाणी मी काही आमच्या मान्यवरांची नावं घेईन, ज्येष्ठ खेळाडूंची नावं घेईन. जसं ग्रामीण पातळीवरती तसे मुंबई पातळीवरती सुद्धा या ठिकाणी काही ज्येष्ठ खेळाडू आहेत आणि ते नेहमी या ठिकाणी पूर्णपणे सहकार्य करतात. त्यातील एक म्हणजे मी विशेष करून सुधीर दादा महापदी यांचं या ठिकाणी आवर्जून नाव घेईन. त्यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे कारण मी बघतोय की गेले 2 ते 3 दिवस शक्यतो कुठलाही मोठा पदाधिकारी आहे ना स्टेज सोडत नाही, पण सुधीरजी मी बघतोय की गेले 2 दिवस पूर्णपणे बाउंड्री लाईनचा दावा घेत आहेत आणि त्याच्यामुळे अशा जोरदार टाळ्या मी सुधीरजींना या ठिकाणी सांगतो की आपण यावं. आणि सन्माननीय मी प्रशांतदादा पालांडे सचिव आपण देखील आता या ठिकाणी यावं आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा.
हॅलो डीजे एक मिनिट. नक्कीच आपलं जे 2019ला 15 गाव क्रिकेटचं रोपटं लावलंय ते हळूहळू वाढतंय. परंतु ही अशी काही मंडळी जी आहेत स्वतःहून आपली तहानभूक विसरून कुटुंब विसरून तुम्ही बोलवता तिथे जे काम पडेल ते करण्याची तयारी मी ह्या माणसाची बघितली. अगदी स्वतःला जबरदस्त असं झोकून दिलं. कुठलाच अभिमान नाही उरी. मी हे का करू, मी निवेच आहे, मी 15 गाव फेडरेशनचं काम का करू, ही मानसिकता त्यांनी सोडून दिलेली आहे. अशीच मानसिकता मला जवळजवळ 500 मंडळीची असली पाहिजे, तरच तुम्ही सिल्वर जुबली साजरी कराल ही मला अपेक्षा आहे. आणि नक्कीच त्यांचं मी खूप 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 कौतुक करतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी अजून नंतर थोडा सत्काराकडे जाईन. त्याच्या आधी आपल्या काही लोकांना गावाला पण जायचं आहे आणि त्याच्यामुळे मलाही माहिती आहे, उत्सुकता पण आहे सर्वांना. तर आपण 2023 आणि 24 या एकूण वर्षामध्ये आपण ज्या ज्या खेळाडूंनी ज्या ज्या संघांनी काही वेगळं काहीतरी केलं असेल ना. आपण नेहमी बोलतो की हा चांगला, तो चांगला, तो चांगला, पण हे सगळं आपलं चांगलं जे आपण ठरवलंय ते मेरिटवर ठरवलंय. मेरिट म्हणजे काय की आपण ज्या वेळेला कोणताही कार्यक्रम होतो, मी या ठिकाणी अनिल दादा होतेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. प्रकाश दादा, प्रताप दादा यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. तर नेहमी आपण बोलतो की हा चांगला, तो चांगला, पण चांगलं करण्याचं काहीतरी मोजमाप असायला पाहिजे. आणि ते आपण कधी करतो की तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेला आपली मॅच संपते त्यावेळेला आपण सांगतो एक याच्यातला कोणी जास्त रन केले. अरविंद कृष्णा उतेकर यांनी देखील व्यासपीठावरती यायचं. तर या सगळ्या कॅल्क्युलेशन जो डेटा आलाय ना त्या डेटावरती काम केलंय. बाकी कोणी सांगेन म्हणजे किसी के आंखों पे कानों पे भरोसा नहीं है, जो वे डेटा बोलता है. तर ते डेटा जो आला आमच्या निवड समिती आणि निवड समितीमध्ये 3 लोकांनी या ठिकाणी काम केलं. एक म्हणजे आमचे संदेजी उपाले, एक आमचे अविनाश चव्हाण आणि तिसरे म्हणजे स्वतः अध्यक्ष. आम्हाला पण माहित नाही की हे लोकांनी काय बनवलं, कारण पूर्ण अधिकार त्यांना दिले आणि डेटा त्यांच्याकडे होता. सो आम्ही कोणी निवड प्रक्रियेतले ही कमिटी सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व नाही. त्याच्यामुळे जे काय असेल ते सगळं मेरिटवर झालेलं आहे. तर सर्वप्रथम मी या ठिकाणी 3 खेळाडूंचे नॉमिनेशन्स आले होते, त्याच्यातून जो बेस्ट आहे तो आला. पहिल्यांदा मी 3 खेळाडूंचे नावं वाचेन आणि त्याच्यानंतर हे करेन. सो सर्वप्रथम आपण दरवेळेला बोलतो की आपल्याला नेहमी चांगलं शोधायचं असतं ना. तर एमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर म्हणजे उगवता तारा. तर उगवता तारा याच्यासाठी जे नॉमिनेट झालेले होते हे 3 मंडळ होती. एक होता साहिल उतेकर गुड्याचा आड, दुसरा जो होता ओम सुर्वे मुसाड चांदेवाडी आणि तिसरा होता फैजल जय गणेश पोसरे. तर या तिन्ही कॅटेगरीज मधून या तिघांच्या मधून जो उत्कृष्ट जो झाला परफॉर्मन्स वरती त्याच्या कोण, तर तो जो होता तो फैजल जय गणेश पोचरे. तो फैजलला मी या ठिकाणी विनंती करतो. प्रतापजी उतेकर या ठिकाणी आलेले आहेत. फैजल आहे का इथे? फैजल जय गणेश पोचरेचा कोण प्रतिनिधी आहे? वैभव नको, कुठला वैभव नको, थांबा आहे का कोण? जे नॉमिनेशन जे 3 लोक होते ना त्यांना आम्ही सांगितलेलं की मला माहित नाही कोणाचा नंबर लागेल, पण तुम्हाला इथे थांबायचं आहे. आता कदाचित ते नाही थांबलेत, पण ठीक आहे, हा पुरस्कार त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि तो बोललाय की मी येतोय, तर इन केस जर तो आला तर आपण त्याला हा प्रदान करू. यानंतर जे संघ जे आपले होते या संघा या ठिकाणी मला वाटतं आपल्या फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपदादा उतेकर यांच्या मिसेस या ठिकाणी आलेले आहेत. सोबतच आमचे माजी सैनिक आणि आमचे मेजर सन्माननीय
सुधीर दादा उतेकर यांच्या देखील मिसेस या ठिकाणी आलेल्या आहेत. तर या सर्व आमच्या माता भगिनींचं आम्ही या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या. आज त्या स्वतः या ठिकाणी आलेल्या आहेत. दिलीप सर चांगला षटकार मारला मध्येच, धन्यवाद. यानंतर पुढचा जो पुरस्कार आहे तो बेस्ट डिसिप्लिन टीम ऑफ द इयर म्हणजे शिस्तबद्ध संघ. तर या शिस्तबद्ध संघामध्ये 3 संघांचं या ठिकाणी नॉमिनेशन झालं. सर्वप्रथम राधाकृष्ण बगलाचा माल, त्याच्यानंतर जय गणेश पोसरे आणि तिसरा शिवशंभो निवे. या 3 टीमचं यामध्ये नॉमिनेशन झालं आणि याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट एकंदरीत सगळ्याच ज्या बाबी तपासल्या गेल्या. जय गणेश पोसरे, जय गणेश पोसरे या संघाला बेस्ट डिसिप्लिन ऑफ द इयर वर्ष 2023-24. मला वाटतं तेही नाहीये. आपण इथे मला वाटतं आपले ग्रामीण प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण आपले 2-3 जर खेळाडू या ठिकाणी आलात, आपण आता गावी जाता येत आहे. संदेश महापती मला वाटतं आलेले आहेत का? कोणी असतील तर मला वाटतं आपण हॅलो ठीक आहे. यानंतर बेस्ट फिल्डर ऑफ द इयर, या बेस्ट फिल्डर ऑफ द इयर मध्ये 3 लोकांचं या ठिकाणी नॉमिनेशन झालेलं. सर्वप्रथम रघु सुर्वे मुसाड तांदेवाडी. बघा नॉमिनेशन होणं पण खूप मोठी गोष्ट आहे आणि टाळ्या वाजवल्या पाहिजे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर शुभम पालांडे पाली कालभैरव आणि वैभव उतेकर वावे गणेश नगर. तो कोण असेल तुम्ही सांगा आता. वैभव उतेकर वावे गणेश नगर. वैभव उतेकर. मी या ठिकाणी चांदे साहेब आहेत आणि धनावडे साहेब आहेत, त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान द्यायचा आहे. वैभव या ठिकाणी आमच्या दिलीप सर यांच्या अर्धांगिनी या ठिकाणी आलेले आहेत. आमचे सुधीर सर यांच्या मिसेस देखील धर्मपत्नी देखील आलेल्या आहेत आणि त्यांची बहीण या देखील आल्या. तर या तिघींनी या ठिकाणी यावं. मी आमच्या फेडरेशनच्या वतीने त्यांचा छोटेखानी या ठिकाणी सत्कार आम्ही करू इच्छितो. तर कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे, त्वरित यायचं आहे. आणि या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या फेडरेशनचे सचिव आणि उपसचिव या दोघांना विनंती करतो की आपण दोघांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा. शाल यानंतर जो पुढचा पुरस्कार आहे तो बेस्ट बॉलर ऑफ द इयर. बेस्ट बॉलर ऑफ द इयर मध्ये 3 खेळाडूंचं नॉमिनेशन झालेलं. सर्वप्रथम एक रोहन उतेकर वावे चिंचाटवाडी, दुसरा होता अक्षय चांदे मुसाड तांदेवाडी आणि तिसरं नॉमिनेशन होतं निलेश पालांडे जय मालिंग थांबणं. या तिघांपैकी सगळ्यात बेस्ट बॉलर ऑफ द इयर निलेश पालांडे 22 विकेट, 1 हॅट्रिक, वयाच्या 40 वर्षानंतर सुद्धा मिळवलेला हा उत्कृष्ट असा जोरदार टाळ्या. या ठिकाणी मी संतोष पालांडे दादा आहेत
सुर्वे साहेब आहेत, तर आपण या. चांदे साहेब आहेत, यांच्या हस्ते या ठिकाणी आमचे कदम साहेब खास गावावरून आलेले, तुमच्या गावचा खेळाडू आहे साहेब, आणि तो बेस्ट आहे 15 गावात. हॅलो. यानंतर जो पुढचा पुरस्कार आहे बेस्ट बॅटर ऑफ द इयर, याच्यामध्ये जे 3 नॉमिनेशन्स आहेत त्याच्यामध्ये एक आहेत वैभव उतेकर, वावे गणेश नगर, टाळ्या वाजवा यार, त्यांची नावं नॉमिनेट होत आहेत. दुसरा आहे आपला अक्षय चांदे, मुसाड चांदेवाडी, आणि तिसरा आहे वैभव आदावडे, राधाकृष्ण वगलाचा माल. आणि या तिघांमधून जो बेस्ट बॅटर ऑफ द इयर निवडला जातोय तो वैभव आदावडे, टोटल रन 281, राधाकृष्ण वगलाचा माल. एकदा जोरदार टाळ्या वैभव आदावडेसाठी. त्यांचा कोण प्रतिनिधी असेल मला वाटतं आपला दादा, अरे आहेत ना तुम्ही दोघे पण, रवींद्र दादा आहेत, प्रशांत पालंडे आपण साहेब आहेत, संतोष दादा आणि प्रकाश दादाला विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचं यानंतर पुढचा जो पुरस्कार आहे तो संघाकरिता आहे, आणि तो आहे की जास्तीत जास्त सामने खेळलेला संघ, म्हणजे मॅक्झिमम पार्टिसिपेशन ऑफ द इयर. हे आम्ही याच्यासाठी नॉमिनेशन करतोय की बरेच वेळा लोक फक्त आपल्या 8चा कोटा पूर्ण करतात आणि नंतर आराम करतात, तर हे होऊ नये, याची कॉम्पिटिशन वाढली पाहिजे. आणि याच्यासाठी जे 3 संघ होते, वावे चिंचाटवाडी, मुसाड चांदेवाडी आणि शिवशंभो निवे, तर मला वाटतं शिवशंभो निवे 100 आउट ऑफ 100. मी या ठिकाणी आमचे शिवशंभोचे प्रतिनिधी आहेत, सन्माननीय सुधीर दादा आहेत, यशवंत दादा आहेत, भास्कर दादा आहेत, सर्व ही आमची लहान पोरं वगैरे असतात, या पुरस्कार घ्यायचा आहे. मी या ठिकाणी आमचे MR साहेब आहेत आणि मोरे साहेब आहेत, आपल्या दोघांना पण विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे. यानंतर टीम ऑफ द इयर, म्हणजे ज्या संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली होती, यामध्ये सगळ्यात पहिलं जे नॉमिनेशन आहे ते राधाकृष्ण वगलाचा माल, ज्यांना एकूण 8 ट्रॉफीज मिळालेल्या. त्याच्यानंतर शिवशंभो निवे, ओव्हरऑल 60 ट्रॉफीज मिळालेल्या. तिसरं कोण आहे काय, मुसाड चांदेवाडी, एकूण 13 बक्षीस. आणि टीम ऑफ द इयर 2023 आणि 24 आपण या ठिकाणी यायचं आहे. मी अरविंद उतेकर आणि राजू उतेकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे. सोबतच मी या ठिकाणी आमचे वसंत काका उतेकर आलेले आहेत, बेस्ट टीम ऑफ द इयरचा या ठिकाणी बक्षीस द्यायचं आहे, आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आणि आजचे बर्थडे बॉय चांदे साहेब, जे या टीमचे मॅनेजर, ऑर्गनायझर, ऑल इन ऑल,
ओके धन्यवाद. जोरदार टाळ्या एकदा मुसाड चांदेवाडी संघासाठी. याच्यानंतर प्लेयर ऑफ द इयर हा शेवटचा पुरस्कार या ठिकाणी आहे. प्लेयर ऑफ द इयर मध्ये दादा डीजे 3 या ठिकाणी नॉमिनेशन्स होते. यानंतर यासाठी जे 3 लोक जे होते अक्रॉस द फेडरेशन मधल्या 3 लोक बेस्ट. एक आहे कल्पेश पवार वावे चिंचवडवाडी यांचं नॉमिनेशन झालेलं. एकदा जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा अक्षय चांदे मुसाड चांदेवाडी आणि झालेत का आहेत. आणि 1 and 1 मदन चांदे बेस्ट प्लेयर ऑफ द इयर 479 रन्स आणि टोटल 29 विकेट. मी या ठिकाणी आमचे लवेशदादा जाधव, आमचे सन्मान्य अध्यक्ष, आमचे सल्लागार, उपाध्यक्ष या सर्वांना फेडरेशनच्या विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि त्यांना पुरस्कार द्यायचा आहे. मदन चांदे जोरदार टाळ्या. हॅलो डीजे हॅलो धन्यवाद. यानंतर मला असं वाटतंय की हॅलो बस 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 हो मला माहिती आहे आतिश होते कारण नवीन मशीन आणले. आवाज पण दणदणीत येतोय, काही शंका नाही याच्यामध्ये. हा पुरस्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मला असं वाटतं की जे काय ओव्हरऑल या निवड समितीने पण जे काय काम केलं यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. मला नाही वाटत कोणाच्या मनामध्ये शंका कुशंका असायला पाहिजे या बाबतीमध्ये, कारण जे काय झाले मेरिट वरती झाले. पुन्हा एकदा मी या माध्यमातून विनंती करतो सर्वांना की आपण आपला डेटा जर प्रॉपर दिला तर कदाचित पुढच्या वर्षी सुद्धा याच सगळ्या माध्यमातून एक बेस्ट प्लेयर बेस्ट जे काय असतील ते आपल्याला निवडता येतील. धन्यवाद. यानंतर आपला कार्यक्रमाचा एक टप्पा झालाय, पुढचा टप्पा सुरू करतो, पण त्यापूर्वी आपल्याला थोडंसं मार्गदर्शन पण गरजेचं असतं. आणि या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी मी आपल्या व्यासपीठावरील 2 ते 3 व्यक्तींना सांगेन की आपण मार्गदर्शन करावं. तर सर्वप्रथम या ठिकाणी विष्णू कदम साहेब आपल्या गावावरून आलेले आहेत. साहेब हे फेडरेशनचं रोपटं आम्ही लावलं, 6 वर्ष पूर्ण झाली. 6 वर्षामध्ये एका खेळाला एका वेगळ्या पद्धतीचं स्वरूप आणलं आणि एक काय म्हणतात ह्या वर्षी आम्ही त्याला अजून रंगत आणण्याचा प्रयत्न केला. आपण खेळाडूंना याविषयी चांगलं मार्गदर्शन करावं यासाठी मी आपल्याला पाचारित करतो. थोडंसं शांतता राखा. आता क्रिकेट असोसिएशन फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या अध्यक्ष व त्यांचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपल्याला इथे ज्या क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या त्या असोसिएशनचे 40 संघ नोंदणीकृत त्यांनी केलेले आहेत. आणि आज आपण 15 गाव ग्रामीण भागातून येऊन ठाण्यासारख्या शहरामध्ये नाविन्य इतरांना दाखवलं. आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे ज्याला मातीची जाण तोच होतो गतिमान. ही मातीची जाण आपण ठेवली आणि आपण सगळे गतिमान झाला. मला वाटतं 15 गावामध्ये जो संघ मुसाड हा सन्मानाचा संघ आहे. या सन्मान संघामध्ये नेहमी 15 गावामध्ये खेळ खेळत आले, शिस्त पद्धतीने आपला विजय मिळवत आले. मोरे समोर बसलेत, सूर्य आमच्या समोर आहेत. मी एक सांगेन की आपल्या 15 गावची जशी एकजुटी आहे, ज्या ज्या ठिकाणी जी जी माणसं जातात तिथं आपलं अस्तित्व निर्माण करतात. महेशजी मापदे आपण या फाउंडेशनचे सगळे मेंबर आहात. तुम्ही इथं जरी रोपटा लावलात तर वटवृक्ष झाल्याशिवाय ते राहणार नाही. आपण ही सगळी तरुण मुलं सगळी मंडळी हाताशी घेऊन एक चांगल्या प्रकारचं नाविन्य घडवलेलं आहे.
आणि आजच्या काळाची गरज आहे. क्रिकेट हा खेळ अस्तित्व आपल्या भारतीयचा खेळ आहे. या भारतीय खेळाला आपण महत्त्व देऊन हा देशाच्या जगाच्या पाठीवर गेलेला आहे आणि आपण आपल्या मातीची जाण देऊन आपल्या मुलांना शहरावर आणलेलं आहे. मी आपलं कौतुक करतो आणि आयत्या वेळेला येऊनही मला आपलं कौतुक बघण्याचं, खेळ बघण्याचं भाग्य लाभलं आणि मला असोसिएशनने जे निमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचंही लाख लाख धन्यवाद देतो. एकूण इथली शिस्त, संघ आणि 15 गावची एकजुटी पाहून मी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आमच्या 15 गाव जनता सेवा मुंबईचे सरचिटणीस साहेब सन्माननीय वसंतदादा उतेकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील या ठिकाणी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करायचंय. 15 गाव क्रिकेट असोसिएशनच्या आयोजित क्रिकेट सामने भरवले आहेत. या क्रिकेट सामन्यानिमित्त आज आपल्या गावापासून मुंबईपर्यंत जे जे खेळाडू आलेत त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. असे मला वाटतं प्रत्येक वर्षी असे सामने 15 गाव क्रिकेट असोसिएशनतर्फे भरवण्यात येतात. आम्ही 15 गाव सेवा संघातर्फे त्यांचे कौतुक करतोच, पण जे खेळाडू तयार होतात त्यांना पुढची स्टेप मिळणं गरजेचं आहे. मी महेशला सांगेन, आपल्या 15 गावातून असोसिएशनतर्फे जे क्रिकेट सामने भरवतात, मुलं खेळतात, त्यांना पुढे काहीतरी मिळालं पाहिजे. फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता क्रिकेटमधून खेळताना मुलं ही बाकीच्या ठिकाणी पण मुंबईसारख्या संघामध्ये यायला पाहिजेत. त्यासाठी तुमच्या किंवा आमच्या सगळ्यांच्या मदतीनं आपण एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भरपूर दिवसापासून आपली इच्छा होती एक क्रिकेट अकादमी कुठेतरी तयार व्हायला पाहिजे. त्या क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून आपल्या मुलांना त्याचे पुढचं शिक्षण कसं मिळेल त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आज आलेल्या सगळ्या मुलांना मी परत एकदा शुभेच्छा देतो. मी याच्यापूर्वी 2 सामने झाले, त्या सामन्याला काही अपरिहार्य कारणामुळे आम्ही उपस्थित राहिलो नाही, तरी पण त्या दोन्ही गावाची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि परत एकदा क्रिकेटच्या खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. यानंतर सन्माननीय मी महादेव उतेकर साहेब आहेत या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक, तर त्यांना देखील या ठिकाणी आपण देखील थोडक्यात या ठिकाणी मार्गदर्शन करायचं. आजच्या क्रिकेटच्या सांगता समारोहात उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि आज मी सतत 2 दिवस इथे उपस्थित राहून हे सामने बघतोय. कारण आपल्याला प्रत्येक गावाचा अभिमान असतो. गावातून येऊन ते क्रिकेट सामने भरवणं आणि त्याची व्यवस्था चांगल्या तऱ्हेने करणं हे तेवढं सोपं नाही. परंतु आमचे दिलीप उतेकर, महेशजी महाबदे, पिके हे सगळे कार्यकर्ते मी स्वतः बघतोय, अत्यंत तळमळीने काम करतात आणि आपण सुद्धा एक तंत्रशुद्ध खेळ करून हे क्रिकेट, शेवटी क्रिकेट असतं, खेळामध्ये हार जीत असते, पण हे अपयश जरी आलं तरी ती यशाची पायरी असते. आपण सगळ्यांनी ह्यातून आपली प्रगती करावी आणि क्रिकेट खेळता खेळता आपली वैयक्तिक प्रगती सुद्धा झाली पाहिजे. याच्या समारोप प्रसंगी मी सगळ्यांना आणि विशेष करून हे क्रिकेटचे सामने ज्यांनी यशस्वी केले त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. यानंतर मी आमच्या तरुणांच्या वतीने मी संतोष दादा पालांडेंना सांगेन की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे. 15 गावच्या पुढील भविष्य, खेळाडू या सर्व बाबतीमध्ये आपण सकारात्मक आपण असं मार्गदर्शन बघूया. सर्वांना नमस्कार. वेळ भरपूर झाले, जास्त बोलत नाहीये, परंतु मला फक्त खेळाडूंना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही इथे खेळत असता, तुम्ही खरंच खूप चांगले खेळता, पण खेळताना तुम्ही नियम, पंच आणि एकंदरीत जी आयोजक आहेत त्यांचा मान ठेवायला शिका आणि कुठेतरी म्हणजे स्पर्धेत खेळताना आपलं स्पोर्ट्समॅनशिप दाखवा. जेणेकरून काय माहिती आहे, कधीही खेळाडू खेळापेक्षा मोठा नसतो, खेळ हा नेहमीच मोठा असतो. तुम्ही कितीही मोठे खेळाडू असाल, पंच नेहमी त्यांची कामं करत असतात, पंच सुद्धा माणूस असतात, त्यांच्याकडून चुका होत असतात, परंतु तेवढंच ते धरून सामना सोडून देणं किंवा इतर काही गोष्टी करणं हे तुम्हाला शोभत नाही आहे. त्या आयोजकांसाठी पण हे चांगलं नसतं. त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे पुढच्या भविष्यात तुम्ही फक्त म्हणजे संघ भावनेने खेळा, स्पोर्ट्समॅनशिप खेळा आणि नियमाने खेळा, बस एवढंच सांगतो. आता वेळ जास्त झाली आहे, त्याच्यामुळे जास्त काही बोलत नाही आहे. धन्यवाद सर्वांचे.
धन्यवाद. यानंतर नेहमीच एक चांगले आयोजक म्हणून, एक चांगले मार्गदर्शक म्हणून आपल्याकडे बरेच चांगले लोक बोलणारे, पण त्यांना पुढे आणत नाही आपण. मी सतीश श्रीधर शिंदे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी एक तरुणांना असं एक चांगलं मार्गदर्शन करावं. धन्यवाद दादा, मला इथे बोलण्याची संधी दिली. सर्वप्रथम मी 15 गाव फेडरेशनचे हार्दिक आभार मानतो. ही जी मंडळी आपल्या समोर उभी आहेत, सर्वांनी ऐका, ही जी मंडळी आपल्या समोर उभी आहेत ती अत्यंत निरागसतेने आणि अत्यंत वेडेपणासारखे कामं करतात. रात्रीचे 10, 11, 12, 2 वाजेपर्यंत त्यांचे कॉल चालू असतात. ते फक्त यांच्यासाठीच की तुमची स्पर्धा चांगली व्हायला पाहिजे, तुमच्या नियोजनामध्ये कुठलं कमी नाही व्हायला पाहिजे आणि तुमचं सर्व मुंबईपासून गावापर्यंत सगळ्या गोष्टी पूर्णपणे अतिशय चांगल्या रीतीने पार पडल्या पाहिजेत. त्यासारखी ही मंडळी रात्रंदिवस झटत असतात आणि मी त्याचा पूर्णपणे एक साक्षीदार आहे या सगळ्या गोष्टींचा आणि या सगळ्या गोष्टी मी जवळून पण पाहत होतोय. तर त्यांच्यामुळे त्यांचा खूप खूप मनापासून आभार की त्यांनी हा एवढा हा एक स्टेज त्यांची 15 गावासमोर उभा केला आहे. आणि विजेत्या संघाचं हार्दिक आभार. तसेच मी टीमसाठी एवढं सांगतो की भले ते 11 खेळाडू त्या ग्राउंडवरती उभे असतात, पण त्यांच्याच पाठीमागे त्यांचे 3 ते 4 खेळाडू, 12वा खेळाडू, 13वा खेळाडू हा तितकाच महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे मित्रांनो, जरी 12व्या खेळाडूने तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल तरी त्याचं तुम्ही मनावर वाढवून घेऊ नका, कारण तो 12वा खेळाडू तुमच्यापेक्षा जास्त पद्धतीने त्या ग्राउंडवरती उभा असलेला असतो आणि तुमच्यापेक्षा जास्त त्याने गेम बघितलेला असतो. तर त्याच्यामुळे त्यांचं म्हणणंही तुम्ही तेवढंच ग्राह्य तुम्ही करून द्या. एवढं मी देऊन धन्यवाद देतो. थँक्यू. धन्यवाद. आपण नवीन यासाठीच बोलतो, काहीतरी नवीन ऐकायला मिळायला पाहिजे. आणि खरोखरच सतीशदादा खूप चांगलं, म्हणजे मी म्हणणार नाही आमचं दुःख, पण तुम्ही खरं काय ते सांगून टाकलं आणि आम्हाला याचा काही त्रास होत नाही. आम्ही या 15 गावच्या खेळाडूंसाठी रात्री 2 काय सकाळी 4 वाजेपर्यंत जागे राहायला तयार आहेत. काही हरकत नाही. जे काय असेल ते सगळं तुमच्यासाठी. धन्यवाद. यानंतर मी ज्यांचं आपण महत्वाचं मार्गदर्शन मला वाटतं आता व्हायला पाहिजे, कारण आपण बोलणारे सगळेच आहोत. तर मी सन्मान्य फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपदादा उतेकर यांना विनंती करतो. सर्वप्रथम मला असं वाटतं की आमच्या कमिटीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार होणं गरजेचं आहे, कारण त्यांचं सुद्धा या ठिकाणी एक बक्षीस आहे आणि बक्षीस आहे म्हणून नाही, पण तुम्ही त्याचे हक्कदार आहेत आणि म्हणून सर आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या गावचे मंडळी कदम साहेब आलेले आहेत, ही ज्येष्ठ मंडळी आलेले आहेत, आपले 15 गावचे सचिव आलेले आहेत, MR साहेब आलेले आहेत. मी विनंती करतो की आपण थोडंसं ज्येष्ठ मंडळींनी, आम्ही तरुण पोरच आहोत, पण तुमच्याकडून त्यांचा सत्कार होणं या 15 गावच्या या ठिकाणी सर्वांनी मला वाटतं एकदा उभं राहूया आपण आणि खरोखरच दिलीप सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. या फेडरेशन नावाची सुचलेल्या संकल्पनेतून उभं राहिलेले रोपटं कधी पाणी देतात, कधी नाही देत, कधी कोणी येतात पानं उखडतात, कोणी येऊन फांदीला मोडून जातात. काही जरी झालं तरी रोपटं मात्र उभं आहे. मी या ठिकाणी दिलीप सरांना विनंती करतो की सर आपण आपलं या ठिकाणी मार्गदर्शन करायचं. हॅलो, धन्यवाद. प्रथमतः 15 गावातील सर्व देवी देवतांना साष्टांग दंडवत. जागेवाल्याचा आणि मुंबईतील सर्व देवदेवताच्या चरणी नतमस्तक होतो. 15 गावातील आलेल्या सर्व व्यासपीठावरील मंडळींना सादर प्रणाम करतो आणि सर्व खेळाडूंचं, सर्व संघांचं हार्दिक 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 स्वागत करतो. त्याचप्रमाणे जे पाठीराखे दिवस रात्र या सगळ्या गोष्टींसाठी तत्पर असतात त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. कारण तुम्ही मैदानात उतरलं नाही तर माझ्या या पदाला काहीच अर्थ नाही आहे. प्रथमतः गोड गोड बोलतो, नंतर मला अध्यक्ष म्हणून कडू सुद्धा बोलावं लागेल.
गोड बोलल्यामध्ये लागोपाठ माझं हे 6वं वर्ष आहे अध्यक्षपदाचं. त्यामध्ये 3 15गाव चषक झाले आणि त्या 3 15गाव चषक मध्ये हॅट्रिक मिळवलेल्या संघाला मुसाड व चांदेवाडी संघाला हार्दिक 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 त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. वास्तविक ऑगस्ट 2025 मध्ये माझा कार्यकाल अध्यक्षपदाचा संपणार आहे. परंतु मगाशी आमचे कोणतरी मित्र म्हटले, विश्वास नागरे पाटील जे पोलीसवाले आहेत त्यांनी सांगितलं चालत राहायचं, लढत राहायचं, हारला असं कधी म्हणायचं नाही. तसंच आहे आमचं. मी म्हातारा झालो तरी तुमच्या सोबतीच असेल, पदाची कुठलीही लालसा नाही आहे. दुसरी गोष्ट, या स्पर्धेमध्ये 24 संघ उतरले सर. ते मेरिट मध्ये होते. आपल्याकडे 37 मंडळ आहेत, संघ आहेत, परंतु गेल्या वर्षाच्या खेळण्याच्या मेरिट वरती आम्ही 24 संघ खेळवले. त्यामध्ये सुद्धा थोडीशी फाईट झालेली. त्यामध्ये सुद्धा जे काय आले मेरिट मध्ये त्यांना आपण खेळायला दिलं आणि त्यामधून आपण 4 संघ बघतोय. मुसाड चांदेवाडी, त्यानंतर वावे गणेशनगर, त्यानंतर चोरवणे जखमीची वाडी आणि साखर जांभूळवाडी या संघाने प्रथम 4 क्रमांक मिळवले. आणि सगळ्यांचं अगदी गोड कौतुक. सांगायची गोष्ट, आता स्वल्पविराम घेतल्यानंतर सांगायची गोष्ट अशी आहे, ही फेडरेशन सर, या फेडरेशन मध्ये सगळे म्हणतात 1800 खेळाडू आहेत, 15 गाव आहे, जो कितीतरी हजारच्या संख्येने 15 गाव आहे. मग ती जी कामं आहेत ती फक्त 15 माणसांनी करायची का? कसं चालणार हे फेडरेशन? 50 वर्ष आपण म्हणतो, तुम्ही सगळे कौतुक करून जाता, सगळे गोडवे गाऊन जाता, पण ही ग्राउंड मधली कामं प्लॅनिंग कुणी करायचं? एखादं प्लॅनिंग चुकलं तर काय म्हणतात, ब्लास्टिंग होतं व्हॉट्सअपवरती. मी ते व्हॉट्सअपवरती बसून जे काय नेगेटिव्ह कॉमेंट्स करते त्यांना इशारा देतोय, दिलीप हुतेकर जाईल, परंतु 15 गाव ही कायम राहील. कोणीही नेगेटिव्ह रित्या लागू नये. वावे चिंचाटवाडीमध्ये काय म्हटले, हा फेकतोय तो फेकतोय, फेडरेशन एकदम फालतू आहे. हे शब्द असतात का? हे आहेत आमच्याकडे. आज एक खेळाडू कुठून तरी कॉमेंट्स करतोय की मैदान सोडा, ही काय फालतूगिरी चाललंय, अंपायर आमच्या बॉलरला थ्रो देत आहेत. आपण कशासाठी जजमेंट ठेवलंय? जजमेंट ठेवूयाच नको. जर तुम्हाला आपल्या मनाप्रमाणे तुम्हाला एवढ्या डबक्यामध्ये राहायचं असेल ना, तर तुम्ही एवढ्या डबक्यामध्ये राहा. या अथांग सागरामध्ये जर पोहायचंय तर काही वाईट काय तुमच्या विरुद्ध घडलेल्या गोष्टींना सुद्धा तुम्हाला संगती घेऊन जायला लागेल, तरच ही चिमुकलीमुळे पुढे एक चांगला तुमचा आदर्श घेऊन जातील. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक आभार. आणि महाभारत ज्यांनी धृतराष्ट्रांना टीव्ही वरून दाखवलं, जे संजय होते त्यामध्ये आमचे 2 संजय सर. सांगतो तुम्हाला, काल या संजयचा इथं वाढदिवस झाला आणि 2 मिनिटांनी ते संजय झाडू घेऊन तिथे पीच सारवायला गेले. ही अशी माणसं आपल्याला पाहिजेत. मला हे नको कोट घालून आलेला माणूस तिथे खिशात आलेला जबरदस्त. मी तर त्या 2 संजयचा एक आदर्श घ्यायचा. 35 वर्ष झाली तो माणूस बामणवाडी मंडळाचा अध्यक्ष आहे आणि इथं आपल्या सगळ्यांना चहा पाचतोय. ह्या काहीतरी गोष्टी घ्या तुम्ही. दिवस रात्र ही माणसं तुमच्यासाठी मेहनत घेत आहेत. तुमचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी. आता 8-9 वाजता प्रत्येक जण आपापल्या घरी जाणार, सुकीची काय भाकरी आहे ती खाणार. इथून काय तुम्ही त्यांना देणार आहेत का? नाही, कोणी काय देणार आणि द्यायलाच नको. जे काय असेल ते सार्वजनिकरित्या असू द्या, फेडरेशन मध्ये असू द्या. पुन्हा एकदा सगळ्यांचं यस, युट्यूब वाले आणि ते स्पीकर वाले, आमचे कॉमेंटेटर, आमचे स्कोरर आणि आमचे सगळी मंडळी यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार मानतो. आणि मॅन ऑफ दी टुर्नामेंट यांचा सुद्धा आभार मानतो. आणि हे जे सगळे माझे हात आहेत त्यांना पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद. म्हणजे मला असं वाटतं की ते काय बोलतात मी माझ्या डोक्यात चालू आहे ते, आणि गरजेचं आहे फार. खरं सांगतो, आम्हाला काय घेणं देणं नाही त्याची. आम्ही काय मैदानात बॅट घेऊन जाणार नाही, पण ही फेडरेशन पुढे न्यायची आहे. ही तुम्हाला आम्हाला सर्वांना न्यायची आणि तुम्हाला न्यायची आहे. आणि त्याच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. कारण काय होतं की बोलणारा बोलून जातो, पण जो काम करणारा असतो ना त्या सगळ्या गोष्टीने 4 पावलं मागे येतो. पण जो सच्चा कार्यकर्ता असतो ना तो तिथेच ठेवतो आणि पुढे जातो. हे सगळे सच्चे कार्यकर्ते आहेत. हे जे सगळे उभे आहेत ना सगळे सच्चे कार्यकर्ते आहेत. आणि असं मला वाटतं की आता हे असं किती दिवस सांभाळणार. आता आमची पण मुलं खेळायला आली. आता माझं पण वय 45 झालं, सर रिटायर झाले, हे सर्व आता 50च्या वरती गेले. नवीन तरुण पिढी तयार होणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठीच हा सगळा अट्टाचा व्यासपीठ. काल एका ठिकाणी या ठिकाणी एक आलेले रुपेश तांदे यांचे एक मित्र, खूप मोठे खेळाडू आहेत,
त्यांनी क्लिअरली सांगितलं की आमची खूप काही इच्छा पण आमच्यासाठी व्यासपीठ नाहीये आणि आज आपल्यासाठी व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठाचा जर वापर आपण करून आज नाही घेतला तर मग आपण सुद्धा काही वर्षाने सगळ्यांना शिव्या देत राहणार, सगळं काय करणार. पुन्हा एकदा सरांनी दिलेल्या आव्हानाला आपण एकदा प्रतिसाद जोरदार टाळ्याने देऊया की सर तुम्ही काही काळजी करण्याचं कारण नाहीये. 6 वर्षानंतर 12 वर्षानंतर परिस्थिती अजून चांगली असेल. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी आज हे सर्व काही आयोजन आहे याच्यासाठी सर्वप्रथम मी साऊंड सिस्टम वाले आमचे आतिशजी उतेकर साहेब यांना या ठिकाणी बोलवतो आणि त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. सन्मान खरोखरच ज्या वेळेला हे फेडरेशन मी या ठिकाणी संजय दादा धनवडे, संजय दादा मारुती उतेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा आतिशजी तुम्ही पण या. काय आलं की आपल्याकडे भरपूरसे असे लोक होते की जे आपल्याला मंडप बांधून देतील पण आमच्यातले 8 तास की आपलाच माणूस पाहिजे आणि म्हणून हे सगळं आपला पैसा हा आपल्याकडेच राहिला पाहिजे. त्याच्यासाठीच हे सगळं आपण केलेलं 8 तास. म्हणजे काल पहिल्या फर्स्ट हाफ मध्ये ना आवाजच येत नव्हता. एक फोन केला, दादा गेले 25,000ची नवीन मशीन घेऊन आले. कोणासाठी 15 गावच्या खेळाडूंचा चांगला आवाज या ठिकाणी गेला पाहिजे, कॉमेंटेटरचा गेला पाहिजे म्हणून यानंतर मगाशी आपल्या ज्या 2 खेळाडूंचा या ठिकाणी गौरव करणार होतो. बेस्ट डिसिप्लिन ऑफ द इयर टीम जी जय गणेश पोसरे आणि त्याचबरोबर एमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर फैजल हे दोघं या ठिकाणी आलेले आहेत. मी या ठिकाणी सर 15 गावचे अध्यक्ष दिलीप सर आहेत, त्याचबरोबर संतोषजी आहेत, सुधीरजी आहेत, या भगवान दादा आहेत, सतीश उतेकर साहेब आहेत, जगूत आहेत. आपण थोडस या ठिकाणी यायचं आहे आणि या दोघांनाही सन्मान या ठिकाणी द्यायचा आहे. एकटे झालेत का ते? हे आहेत टीमचं कोण आहेत अजून? टीमचे कोण असतील? अच्छा आहेत ना, ओके. धन्यवाद. यानंतर मी ही संपूर्णपणे जी आपण प्रणाली राबवतो ते YouTube आहे. या YouTube साठी म्हणजे खरोखरच आपल्याला या ठिकाणी नुसतं क्रिकेट नव्हतं खेळायचं, याच्यातून रोजगार निर्माण करायचा होता आणि त्याच्यासाठी जे YouTube साठी जो पहिलं आपल्याकडे रविदादा सुद्धा आहेत जे YouTube हे करतात आणि या मुंबईमध्ये अजित आहेत. तर अजित उतेकर मी यांना विनंती करतो, अजित तुम्ही या ठिकाणी यायचं आहे आणि म्हणजे खरं सांगतो की आपण दिलेल्या कॉस्टमध्ये 3 कॅमेरे, तुम्हाला इंटरनल कम्युनिकेशन करण्यासाठीची सिस्टम आणि त्याने 15 गाव फेडरेशनसाठी परवा 1.5 लाख रुपयाचा नवीन कॅमेरा घेतला. हे जे सगळं एकदम लाईव्ह होत होतं म्हणजे कितीही काय बोलतात त्याला आवड. अविनाशजी आहेत, संतोषजी आहेत, योगी आहेत, संदेश उपाले साहेब आहेत, रवींद्र दादा आहेत, मी सचिन उतेकर आहेत. यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अजित तुझं खूप खूप धन्यवाद. अजितसाठी एकदा जोरदार टाळ्या की तुम्हाला आम्हाला घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय अजित. थोडंसं या ठिकाणी आपली काही वयोवृद्ध मंडळी आहेत ती निघतायत कारण आता नकोय मला डीजे.
डीजे नकोय. या ठिकाणी काही आपल्याला थोडेसे सत्कार बाकी आहेत. सत्कार मध्ये फक्त 3च टीम आहेत, एक पंच, एक स्कोरर आहे आणि एक समालोचक आहेत. तर मी या सर्वांची नावं घेतो. सर्वांनी एका दमात इकडे या आणि एका दमात आपण सर्वांचा सत्कार करू. सर्वप्रथम समालोचक म्हणून ज्यांनी काम केलंय ते निलेशजी महापदी, त्याचबरोबर महादेव उतेकर, विजयजी शिंदे, रोहितजी उतेकर, प्रवीणजी बेलेकर आणि स्वतः दिलीप उतेकर अध्यक्ष. तर या सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे आणि मी प्रशांतजी पालांडे, प्रशांत दादा, प्रताप दादा, आपण तिघांनी पण या ठिकाणी यायचं मी आपल्याला विनंती करतो. सर्वांनी सर्वांना सन्मान चिन्ह. अच्छा, एक अरविंद हॅलो बघा तिथे आहे. सन्मान चिन्ह प्रत्येकाच्या हातात द्या एकत्रच आणि मान्यवरांना या ठिकाणी. कारण टीम वर्क आहे ना, तर टीम वर्क आपण टीमनेच देणार, एकट्या एकट्याला कसं काय देणार. दिलीप सर पण आहेत यामध्ये. सापडले का अरविंद?
नक्कीच या ठिकाणी बघतोय की MM चा सन्मान सत्कार करण्यासाठी किती मंडळी आजूबाजूला उभी आहे. हातकार यांचा सन्मान आणि हातकार यांचा सत्कार आहे. धन्यवाद सर्व मंडळींना आणि धन्यवाद दिलीप सर. नक्कीच हा जरी वेळ थोडासा जास्त लागत असला तरी त्याच्या मागचं कारण तुम्हाला कळलंच पाहिजे सगळ्यांना. काय हां तसंच वसंतदादा मोरे साहेब यांच्या मनात आणखी आलंय की माझ्यातर्फे MM सरांचा सत्कार व्हावा. किती जवळीकता आहे, किती आगळीकता आहे, म्हणजे प्रेम आहे हे बघायला मिळतंय आपल्याला. धन्यवाद. अजून फक्त 5 मिनिटं तुमची घेतोय आणि पुन्हा एकदा आम्ही महाभारताकडे वळतोय. दोन्ही संजय यांना आम्ही आमंत्रण करू इच्छितो. संजय धनावडे आणि संजयजी उतेकर, दोन्ही संजय यांच्या विना आम्ही आमचं एक पाऊल सुद्धा पुढे जात नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये या दोन्ही संजयचं आम्हाला सहकार्य असतं. तर नक्कीच तुम्ही स्टेजवरती आणि नक्कीच बऱ्याचशा पिक्चरमध्ये असायचे शशी कपूर आणि अमिताभ, तर मैदानातले ह्या ॲडमिन साईडचे तुम्ही आमच्यासाठी अमिताभ आणि शशी कपूर आहात. महेशजी, संजय दादा आणि संजय धनावडे साहेब या ठिकाणी यायचं आहे. दादांचा या ठिकाणी करूया. आपल्या फेडरेशनचे उपाध्यक्ष निलेशजी उतेकर साहेब आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. समीरजी पवार या ठिकाणी आलेले आहेत गुहागरचे, तर मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी यायचं आहे. आणि सोबतच हा जो सगळा 15 गावचा डोलारा चालतो हा सगळा पैशावर चालतो. त्याच्यामुळे जे 2 व्यक्ती आहेत आमच्या, जे खजिनदार योगेश दादा उतेकर आणि सचिन दादा उतेकर, म्हणजे आपण 1.25 लाखाची जोडी म्हटली तरी काही हरकत नाही. नेहमी 1.25 लाख घेऊन फिरतात ते. तर या दोघांचा या ठिकाणी सन्मान करूया. आणि योगीच्या मुलीचा खरं तर वाढदिवस आहे आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी आहेत. तर खरोखर योगीजी आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि मी या ठिकाणी भास्कर दादा महापौर आपल्याला सांगेन की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. सगळ्यांनीच या ठिकाणी आपल्या टीमने यायचं आहे. निलेश दादा सन्मान करण्यासाठी. शेवटी खजिना महत्वाचा आहे, बाकी तसं होते रहेगा. आणि योगेशजी आणि अतिशय ट्रान्सपरंट असं काम, कधी कुठल्या बाबतीमध्ये नेहमी आपला हात आकडताच घेतात ते. यानंतर 2 अजून हे राहिलेले आहेत. या ठिकाणी एक पवार साहेब आलेले आहेत गुहागर वरून, तर मी थोडंसं फेडरेशनच्या वतीने त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतो. तर रवी दादा आपण साहेबांचं या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. त्यानंतर या ठिकाणी आमच्या गावावरून आलेले आहेत आमचे उपाध्यक्ष निलेश दादा उतेकर. आणि मला माहित आहे की त्यांनाही बोलायचं आहे, त्यांचंही मनोगत त्यांना व्यक्त करायचं आहे. तत्पूर्वी गावावरनं खास आलेले आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांचा सत्कार करूया आपण. उपाध्यक्ष योगेश जाधव साहेब त्यांचा सत्कार करतील. मला वाटतं आपले पदाधिकारी आहेत या ठिकाणी, अध्यक्ष साहेब आहेत, सचिव साहेब आहेत, योगेशजी आहेत. निलेशजी या. निलेशजी म्हणजे क्रिकेट ज्यांच्या नसानसामध्ये आहे असे निलेशजी. शाल श्रीफळ सन्मान चिन्ह. निलेश दादाला जरा टाळ्या द्या जोरदार. ते टेन्शन मध्ये आले.
आणि मला असं वाटतंय निलेश दादा थोडस तुम्ही या ठिकाणी थोडस खेळाडूंना काहीतरी मार्गदर्शन करावं असं मला वाटतंय. निलेश दादा. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. प्रथमतः पंधरगाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत पर्व तिसरे या स्पर्धेला सर्व उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो माझ्या मंडळाच्या वतीनं आणि पंधरगाव क्रिकेट फेडरेशनच्या वतीनं सुद्धा आपलं हार्दिक स्वागत. फेडरेशनची सुरुवात मागील 5 वर्षापासून झाली. या फेडरेशनचे विचारधारा ज्यांनी रचली त्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर, त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचे सुद्धा हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. इथून पुढे पंधरगाव क्रिकेट फेडरेशन आत्ताच वरती जाण्याच्या वाटचालीला लागलेलं आहे. त्यामध्ये सर्वांनी अजूनही मगाशी त्यांनी सांगितलं की 15 गावामध्ये 4 ते 5 हजार लोकसंख्या आहे, परंतु फक्त 15 जणांनीच ती धुरा खांद्यावरती घ्यायची का? तर त्यांचं सुद्धा म्हणणं योग्य आहे. आपण सर्वांनी त्यांना एक पाठिंबा देऊन, सर्व वरिष्ठांनी पाठिंबा देऊन, सर्व खेळाडूंनी पाठिंबा देऊन, त्यांचं काही चुकत असेल तर सांगून आपल्या वरिष्ठांना साथ द्यायची आहे आणि पंधरगाव फेडरेशन असंच इथून पुढे टिकून राहावं हे आमच्या गावच्या देवीच्या वतीनं, माझ्या मंडळाच्या वतीनं, माझ्या संपूर्ण वावेगावाच्या वतीनं पंधरगाव क्रिकेट फेडरेशनला मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. निलेशजी धन्यवाद. यानंतर मी शब्दसंधाने स्वागत करतो, कारण आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव घेणं गरजेचं आहे जो जो या ठिकाणी झटलाय. सर्वप्रथम या ठिकाणी कालपासून इथे असणारे आमचे प्रतापदादा सकपाळ, नेहमी आमच्या पाठीशी उभे राहणारे भगवानदादा उतेकर, त्यानंतर प्रमोददादा उतेकरांनी 2 दिवसाचा संपूर्ण जेवणाच्या ज्या काही अरेंजमेंट्स होत्या त्यांचाही या ठिकाणी आपल्याला सत्कार करायचाच आहे. त्याचबरोबर वसंत मोरे साहेब जे 2 दिवस या ठिकाणी मार्गदर्शन करतायत, आमचे संजयदादा धनावडे, संजयदादा उतेकर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे आतिजी उतेकर, त्याचबरोबर म्हणजे बबनदादा उतेकर, त्याचबरोबर जगदीशदादा उतेकर, त्याचबरोबर संदीपजी उतेकर, त्याचबरोबर आमचे सचिव प्रशांतदादा पालांडे, योगेशजी जाधव साहेब, संदेशजी उपाले, संतोषजी पालांडे, त्याचबरोबर सतीशजी शिंदे आमचे सल्लागार, अविनाश चव्हाण, सचिनजी उतेकर, संतोषजी उतेकर, योगी आमचे जग्गूदादा, सतीशदादा, तर या ठिकाणी सल्लागार आमचे शिंदे साहेब, त्याचबरोबर आमचे संपूर्णपणे या ठिकाणी उपस्थित असलेली आमची सर्व मंडळी, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या की ज्यांनी संपूर्णपणे हा पर्व 3 यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. याच्यामधून कुणाचं जर नाव राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी मला वाटतं 2 लोकांचं सन्मान राहिलेले आहेत. एक म्हणजे प्रमोद दादा उतेकर आणि दुसरं म्हणजे आमचे संतोष महापदे आणि आपले संजय तात्याबा उतेकर, ज्यांनी 2 दिवस या पाण्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी खूप मेहनत घेतली. तर ते असतील तर त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. संतोष दादा, संतोष महापदे साहेब आणि संजय दादा उतेकर, तुम्ही या कोणतं त्यांना सन्मान चिन्ह आणि शाल मी या ठिकाणी. प्रमोद दादा आपण देखील या ठिकाणी यायचं आहे, आपण देखील या ठिकाणी सहकार्य. मी संतोषजी, त्याचबरोबर योगेशजी जाधव युपाले साहेब यांना विनंती करतो. हॅलो, या ठिकाणी मी आपल्या काही संघांनी आहे ना त्यांचे सन्मान चिन्ह घेऊन नाही गेलेत, त्यांचे मी नाव घेतो. त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर ते सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. तलवट ग्रामीण स्टार, ओमकार मित्र मंडळ चोरवणे गावठाण, शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी, गणेश क्रीडा मंडळ वावे गणेश नगर, आपण आपल्या प्रतिनिधीने येऊन या ठिकाणी संघाचा सन्मान घ्यायचा आहे. मी या ठिकाणी
जरी खेळले तरी नसले तरी ते आपण सन्मान, हा फेडरेशनची स्पर्धा आहे, आपण प्रत्येकाला या ठिकाणी सन्मान चिन्ह देतोय. मी पुन्हा एकदा वाचतो बघा. तलवट ग्रामीण स्टार, ओमकार मित्रमंडळ चोरोणे गावठाण, मुसाड चांदेवाडी, गणेश क्रीडा मंडळ वावे गणेश नगर. मी या ठिकाणी प्रताप दादा आणि दिलीप सर आपण या ठिकाणी यावं. त्याचबरोबर मी चंद्रकांत दादा यांना देखील विनंती करतो, उतेकर साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील या ठिकाणी यावं. यानंतर A1 क्रीडा मंडळ पोसरे, तलवट, बलभीम, चोरवणे जखमीची वाडी. यानंतर पंचशील क्रिकेट संघ वावे बौद्धवाडी, जेतवंत क्रीडा मंडळ सापिर्ली बौद्धवाडी, काल भैरव सापिर्ली मधलीवाडी, मानाई देवी क्रीडा मंडळ कुरवल जावळी, श्री गणेश मित्र मंडळ तलवटपाली आणि मामा भांजे धामणन. तर यांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी यायचं आहे आणि ज्यांचंही राहिलं असेल तर त्यांनी इमिडिएटली संपर्क करा. मी ज्यांची धन्यवाद. यानंतर आता मी फायनल सर्व खेळाडूने आता थोडस पुढे आता फायनल जे आपला या स्पर्धेचे जे विजेते होते त्यांचं या ठिकाणी आता बक्षीस समारंभ होईल. तत्पूर्वी सर्व पदाधिकारी रामभाऊ असतील, जगदीशदादा असतील, ते जरा आपण नंतर करू. जे काय आता मैदानात थोडेसे कोण खेळत असतील थोडस सगळ्यांनी इकडे या, स्टेजच्या जवळ या थोडस सर्वांनी. फायनल आहे, शेवटचा 10 मिनिटाचा कार्यक्रम आहे. कृपया सर्वांनी स्टेजच्या समोर या. हॅलो, या ठिकाणी सर्वप्रथम शिस्तबद्ध संघ शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी या ठिकाणी घेऊन या. शिस्तबद्ध संघ शिस्तबद्ध संघ या ठिकाणी श्री दिलीप सरस्वती, सकाराम उतेकर साहेब, माजी सैनिक, अध्यक्ष 15 क्रिकेट फेडरेशन गाव साखर जांभूळवाडी यांच्याकडून देण्यात आलेला आहे. मी दिलीप सरांना विनंती करतो की सर हे बक्षीस देण्याकरिता आपण स्वतः या ठिकाणी यायचं आहे. डिसिप्लिन संघ शिस्तबद्ध संघ तो आहे जय गणेश पोसरे. जय गणेश पोसरे, जोरदार टाळ्या. जय गणेश पोसरे. धन्यवाद. यानंतर योगेशजी उतेकर यांच्या मुलीचा वाढदिवस आहे, तर ते म्हणतात की मी जातो. आता ते खजिनदार आहेत, काय करायचं? थांबूया की जाऊन देऊ? हा ते सांगितलंय ते द्या आणि मग जा म्हणतात. ठीक आहे, आपण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. बिचाऱ्यांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस असताना देखील या ठिकाणी वेळ दिला. योगेशजी खूप खूप धन्यवाद. यानंतर बेस्ट फिल्डरची ट्रॉफी कृपया आपण या ठिकाणी माझ्याकडे द्यायची आहे. इकडे माझ्याकडे द्या, म्हणजे मला त्याच्यावर आपल्याला 15 गाव चषक 2025 उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जो पुरस्कार आहे ते श्री महेंद्र शांताराम उतेकर वावे गावठण यांच्याकडून देण्यात येणार आहे.
तर त्यांनी या ठिकाणी यायचं. मला वाटतं महेंद्र दादांचे बंधू सचिन दादा हे या ठिकाणी तो देणार आहेत. आणि बेस्ट फिल्डर पुन्हा एकदा वैभव उतेकर, त्याने 6 कॅचेस पकडल्या. जोरात धावते वैभव, दमलाय आज. तो बोलतात फक्त कॅच असेल तरच धावत येतो. यानंतर जो सेमीफायनलचा मॅच होता त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्या सर्वांचे युवा आणि तरुण तडफदार असे खेळाडू नितीनजी मोरे साहेब. लवेश जाधव साहेब, आपण या ठिकाणी त्यांना पुरस्कार द्यायचा आहे. हो भो प सन्माननीय नितीन दादा मोरे. धन्यवाद. यानंतर उत्कृष्ट फलंदाज म्हणजे अंतिम सामना ते जे पुरस्कार दिलाय श्री राम पांडुरंग उतेकर, गाव कुरवल जावळी गावठण यांच्याकडून मी रामदादांना विनंती करतो की यांनी पहिले या ठिकाणी यायचं. आणि शेवटच्या सामन्यामध्ये ज्यांनी धुवाधार अशी बॅटिंग केली तो मदन चांदे फायनल मॅन ऑफ द मॅच. फायनलचे मॅन ऑफ द मॅच मदन चांदे. भगवान दादा अंतिम सामना मॅन ऑफ द मॅच हा एक विशेष असतो. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज याचं श्री प्रकाश रघुनाथ उतेकर, गाव साखर जांभूळवाडी यांच्या सौजन्याने दिलेलं होतं. तर मी प्रकाश दादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे. प्रताप दादा नाही, प्रकाश आपला प्रतिनिधी संजय दादा, शुभम सुद्धा आलेला आहे मला वाटतं या ठिकाणी. शुभम आणि तो गोलंदाज आहे विठ्ठल धोत्रे, 9 विकेट्स. विठ्ठल धोत्रे स्फोटक असा गोलंदाज. पूर्वीच्या काही मी ऐकलेलं की डेनिस लिली ज्या वेळेला समोर उभा राहायचा त्यावेळेला बॅट्समनला पाठीमागची ऑफस्क्रीन दिसायचीच नाही. तसाच विठ्ठल समोर उभा राहिला की विठ्ठलाचं असं मोठं रूप तयार होतं आणि मग त्या भक्ताला कळतच नाही की बॉल कुठे टाकणार आहे आणि कुठं मी मारू म्हणून. यानंतर उत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी 2000 चषक 15 गाव 2025चा हे सुद्धा श्री राम पांडुरंग उतेकर यांच्याकडून देण्यात आलेला आहे. रामदादा पुन्हा एकदा सुधीरजी आपल्याला सुद्धा या ठिकाणी खाली यायचं. आणि पुन्हा एकदा मदन चांदे 61 रन. थोडस असं क्रॉस होय इकडे या. असं बघा दादा, असं तिकडे तो युट्यूब बघा.
धनावडे साहेब, मगाशी आम्ही तुमची चहा वगैरे सगळं प्यायलो, खूप गोड वाटली, तुमचा सत्कार राहिलाय, तर आपण या ठिकाणी यायचं आहे आणि मी या ठिकाणी सतीश दादा, दोन्ही सतीश दादांना विनंती करेन की त्यांचा पुष्पगुच्छ शाल देऊन त्यांचा झाला नाही सत्कार. हा अच्छा, त्यांची जी टीम आहे ती चंद्रकांत दादा झालाय नाही, त्यांचा नव्हता झाला. या दादा, मुंबईत कुठेही स्पर्धा असली की फक्त एकच अमृततुल्य धनावडे अमृततुल्य चहा. धन्यवाद. यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट 15 चषक 2025 चा मालिकावीर आणि मालिकावीर म्हणून ज्याने आपल्याला हा चषक दिलेला आहे ते प्रशांत पांडुरंगराव पालांडे, आमचे सचिव गाव धामणन वगळाचा माल यांच्याकडून मी प्रशांत दादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि हा मॅन ऑफ द सिरीज टूर्नामेंट दर्शन सावंत 76 रन. दर्शन खूप छान, आज तुझी देखील या ठिकाणी फटकेबाजी आम्हाला पाहायला मिळाली. यानंतर जो चतुर्थ पारितोषिक आहे आणि हा जो चषक दिलेला आहे त्यात पारितोषिक श्री प्रताप मनोहर सकपाळ समाजसेवक गाव धामणन यांच्याकडून ₹7,001 आणि त्याचबरोबर चतुर्थ पारितोषिकाचा हा करंडक नायक सुभेदार कैलासवासी गणपत गोविंद उतेकर माजी सैनिक यांच्या स्मरणार्थ श्री सतीश गणपत उतेकर उपाध्यक्ष श्री चंडिका माता देवस्थान कमिटी रजिस्टर्ड वावे गावठण यांच्याकडून. तर हे 7 मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो, प्रताप सकपाळ आणि सतीश दादा. प्रताप सकपाळ कुठे गेले? अनिल दादा या आपण. आणि दादा विकास दादा आपण देखील या. आणि चतुर्थ क्रमांक ज्याने पटकावलेला आहे ते अध्यक्षांचंच मंडळ आहे, साखर जांभूळवाडी. साखर जांभूळवाडीचे खेळाडू आलेत का? साखर जांभूळवाडी प्रतीक आणि टीम आम्ही घेऊन जातो पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. या 15 गाव चषक मग तो पहिला असू दे, दुसरा असू दे, तिसरा असू दे, चौथा असू दे, अगदी शिस्तबद्ध संघ जरी असू दे, पण तो आपल्याला मिळावा ही एक फार प्रत्येकाला अशी इच्छा असते आणि यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. यानंतर आपला जो तृतीय या ठिकाणी जे बक्षीस आहे ते कैलासवासी केशवराव रामजीराव पालांडे व गंबा कैलासवासी लक्ष्मीबाई केशवराव पालांडे यांच्या स्मरणार्थ सुपुत्र श्री जितेंद्र केशवराव पालांडे गाव तलोटपाली यांच्याकडून तृतीय पारितोषिक व आकर्षक चषक ₹7,001 या ठिकाणी देण्यात आलेला आहे. दादा मगाशीच येऊन गेलेले आहेत, मी या ठिकाणी विनंती करतो. आणि थर्ड प्राइज आहे चोरवणे जखमीची वाडी.
मोरे साहेब. Bluetooth mode paired. यानंतर जे द्वितीय बक्षीस आहे ते आमचे सुपुत्र आपला श्री संतोष दादा वामनराव पालाण आमचे दादा यांनी आमच्या आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ कैलासवासी वामनराव अमृतराव पालांडे यांच्या स्मरणार्थ हे द्वितीय पारितोषिक 15,001 व आकर्षक चषक या ठिकाणी दिलेला आहे. संतोष दादांबद्दल सांगायचं तर फारच संयमी असं व्यक्तिमत्व आणि नेहमीच आम्हाला ज्याही वेळेला असं मार्गदर्शन असेल त्यावेळेला ते योग्य मार्गदर्शन करतात. दादा आपण या ठिकाणी चषक देण्यासाठी यायचं आहे. आणि रनरअपचा जो आपला संघ होता तो म्हणजे वावे गणेश नगर 15 गाव फेडरेशन 2025 चा द्वितीय विजेता संघ निलेशजी आपले सर्व मावळे घेऊन आले होते गावावरून आणि त्यांनी गट राखला. निलेशजी कुठे गेले? आहे अजून आवाज येतोय. यानंतर शेवटचं आणि या 2025 चा चषक ज्यांनी जिंकलेला आहे त्यांचं या ठिकाणी आपण बक्षीस देणार आहे. हॅट्रिक मारलेली आहे त्यांनी. पहिला हॅट्रिक मानकरी म्हणजे पहिले मानकरी नाहीत परत हॅट्रिक पण मारली. रेकॉर्ड असे केलेत की परत लवकर तोडायला जरा कठीण होईल आणि मुसाड म्हणजे ते असेच रेकॉर्ड करतात की जे तोडणार नाहीत कोण. पण मी तर म्हणतो ही सगळ्या बाकीच्या संघांना संधी आहे की हे रेकॉर्ड तोडून दाखवा. आहे की नाही रुपेशजी? सगळ्यांनी हे रेकॉर्ड तोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. तत्पूर्वी हा संपूर्णपणे सर कार्यक्रम झाला. या एकूणच कार्यक्रम करताना या संपूर्णपणे कमिटीच्या वतीने आमच्या प्रतिनिधींच्या वतीने जर कोणतीही गोष्ट आमच्याकडून राहून गेली असेल, आमचा कोणाला शब्द चुकीचा गेला असेल किंवा आमच्या कोणाकडून भावना दुखावल्या गेल्या असतील, एकूणच हे सगळं काही जे केलं हे सगळं या 15 गावच्या खेळाडूंसाठी होतं. याच्यामध्ये कुणाचाही वैयक्तिक असा स्वार्थ नव्हता. फक्त आणि फक्त हे याच्यातून आपले चांगले खेळाडू घडावेत आणि हा 15 गाव चषक जो गेल्या वेळेला होऊ शकला नव्हता तो आपण पूर्ण करायचा होता आणि हे शिवधनुष्य म्हणून पेललं होतं. त्यासाठी पुन्हा एकदा या सर्व टीमला आपण एकदा जोरदार टाळ्या देऊ, त्यांचं स्वागत करूया. कारण प्रत्येक स्पर्धा मुंबईमध्ये करणं हे तितकं साधं काम नसतं, फार जोखमीचं काम असतं. या ठिकाणी मैदान मिळवण्यापासून ते अगदी लाईन आखण्यापर्यंतची जी कामं आहेत ती स्वतः करावी लागतात. या सर्व गोष्टींसाठी मला माहिती आहे किती अतोनात त्रास होतो. बरेच वेळेला कार्यकर्त्यांना त्रुटी आणि उणिवा काढण्यामध्ये जास्त भर असतो, परंतु काही हरकत नाहीये. तुम्ही जेवढं बोलणार तेवढं 4 पटीने दमाने काम करणार, तर काहीच टेन्शन घेण्याचं कारण नाहीये. आणि आमच्या पाठीशी हे सगळे तुम्ही लोक ज्या पद्धतीमध्ये उभे आहेत त्याच्यामुळे तुम्ही किती जरी म्हटलं की आम्हाला कमिटीमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय, आमच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. हम सब एक आहे की नाही? एकदा जोरदार टाळ्या
सर्वांसाठी, या कमिटीसाठी आणि खरोखरच या ठिकाणी योगदान दिलेल्या प्रत्येकासाठी आणि हे जे पारितोषिक आहे हे सन्माननीय श्री संतोष तोडकर साहेबांकडे दिलेलं आहे. तोडकर साहेब सांगितलं की तुम्ही सर्वांनी मिळून 15 गावांनी द्या. तर मी या सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण उभं राहायचं आहे आणि जे पहिलं पारितोषिक ज्यांना मिळालेलं आहे ते बबन दादा आपण पुढे या, कारण जगदीश दादा असतील, बबन दादा असतील यांनी तोडकर साहेबांच्याकडे जाऊन हे बक्षीस आणण्यासाठी चांगली मेहनत घेतलेले आमच्या शिवशंभोचे सर्व टीम असतील, आमचे संतोष माबदे असतील, या सर्वांनी या ठिकाणी खूप मेहनत घेतलेली आहे. मगाशी संतोष दादा आलेले, त्यांनी सांगितलंय की एका दिवशी मला 15 गावातली टुर्नामेंट खेळायला बघायला बोलवा. आपण नक्कीच त्यांना घेऊन जाऊ. मुसळ चांदेवाडी धन्यवाद. या ठिकाणी मला वाटतं आपले कुरवलजवळचे किशोर जे असतील, खरोखर आज दिवसभर त्यांनी या बाउंड्री लाईन मारण्यापासून त्यांनी खूप सहकार्य केलंय. काल दीपराज वगैरे होते, चुकून यांची नावं मला घ्यायची राहिली होती. मी खरोखरच या ठिकाणी त्यांचे देखील खूप खूप अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या पुढच्या या चषक याच्यासाठी शुभेच्छा देतो. तत्पूर्वी मी आमचे प्रशांतदादा पालांडे यांना फक्त आभार प्रदर्शन सांगतो की आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करायचं. 15 गाव चषक 2025 पर्व तिसरे ही स्पर्धा इथे आज संपन्न झाली. या स्पर्धेसाठी ज्या ज्या कुणाचे आम्हाला इथे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आम्ही इथे आभार मानतो. तसेच इथे सहभागी झालेल्या सर्व संघांचे आणि सर्व खेळाडूंचे आम्ही आभार मानतो. तसेच इथे जो आमचा प्रेक्षक वर्ग 15 गावातून आला होता त्या सर्व प्रेक्षकांचे आम्ही आभार मानतो. जे जे मान्यवर इथे आम्हाला उपस्थित राहून ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्या सर्व मान्यवरांचे आम्ही आभार मानतो. देणगीदार तसेच वेळोवेळी आम्हाला मदत करणारे जे आमचे मदतनीस सगळे आहेत त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि मी जातोय असं म्हणायचं नाही, मी थांबतोय. आपल्याला इथं उरलेली सगळी आहे, तयारी बियारी सगळी करायची आणि जायचं आहे. खुर्च्या वगैरे ज्या कुठे असतील तर सगळ्या खुर्च्या इकडे पहिला घेऊन या. त्याचबरोबर आतीची तुम्हाला काय सहकार्य लागणार असेल, आपले कोणते ट्रॉफीज वगैरे राहिले असतील, कोणाच्या बॅग वगैरे राहिले असतील, कोणाचे मोबाईल राहिले असतील, कोणती वस्तू अशी राहिली असेल तर आपण ती वस्तू या ठिकाणी आवर्जून घेऊन जायचंय. आमच्या बाब्या भातोसे यांनी जे सुंदर असं या ठिकाणी प्रक्षेपण दाखवलं त्यांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो.